हे सगळं तू मला आत्ता सांगतेस? इतका वेळ कुठे मेली होतीस ग? मला कळलं मी तुम्हाला इथे रूम मध्ये सांगायला आले होते, पण तुम्ही रूम मध्ये होता. तुम्हाला कॉल करण्याचा पण प्रयत्न केला, विचार केला, पण तुमचा फोन पण इथे रूम मध्येच होता. आणि वरून त्यावरून ते आजी सासू सासरे सगळे माझे कान खात होते. ऐक ऐक, मी काय विचारते ते नीट ऐक. हे बघ, आधी जेव्हा तू त्याला पाहिलं होतंस तेव्हा तो जिवंत होता. हा, आणि नंतर तो मेला होता. नाही हो हो हो, म्हणजे थांबा, एक कन्फ्युजन आहे, मी क्लिअर करते. म्हणजे आमच्या रूम मध्ये जेव्हा तो आलेला तेव्हा तो जिवंत होता, आणि नंतर जेव्हा मी सासू सासऱ्यांनी म्हणजे त्याला पाहिलं अथर्व आणि मीरा सोबत, तेव्हा तो मेलेला. काय चाललंय काय? भूत आत्मा कधी मेलेला असतो, कधी जिवंत असतो, काही कळतच नाहीये. तुझे बाबा अजून आले नाही? येत असतील, आपण थोडी वाट बघूयात ना. मीरा, राजे राणा यशवंत, तुम्हाला माझा प्रणाम. बाबा काय 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 करताय? नाही राजे, या जन्मात तुम्ही अथर्व असाल, पण माझ्यासाठी तुम्ही तेच धर्मनिष्ठ राजे राणा यशवंत आहात. राणा यशवंत? राजे, माझ्यामुळे तुम्हाला दोघांना खूप यातना सहन कराव्या लागल्या, आणि त्या प्रत्येक वेदनेसाठी मी तुमचा अपराधी आहे. गौरी, गौरी, मला क्षमा कर. माझ्या जन्म मृत्यूच्या अखंड चक्रामुळे तुमच्या कार्याला उशीर होत गेला. नाही, असं काहीच नाही. नियती पुढे कोणाचंच चालत नाही. जेव्हा जे घडायचं असतं तेव्हा ते घडतंच. पण कधी कधी नियतीचा क्रमही खंडित होतो, भाग्य विच्छेद होतो.
माझ्याही आयुष्यात झालाय. माझ्या नशिबात लिहिलं होतं की माझा अंत हा मंजिरीच्या हातूनच होणार आहे. पण आता ते भविष्य बदललंय. गौरी, माझा मृत्यू अटळ आहे, पण या वेळेला तो कुणाच्या हातून होणार आहे हे मी ठरवेन. रुद्रकेतू. कुठे गायब झाले सगळे? काय शोधतीयस मंजिरी? तुला काय करायचंय? रुद्रकेतूंना शोधतीयस? तुला सांगायचंच राहिलं, रुद्रकेतूंच्या मृतदेहाच्या आता अस्थी झाल्यात आणि पिंजराही तयार व्हायची सुरुवात झाली आहे. काय काय तुला नाही माहिती? असं कसं? तुझ्याकडे तर शक्ती आहे ना, तुला माहिती असायला हवं. बघ, एखादी शक्ती वापरून बघ. मंजिरी, तू उभारलेल्या अंधारात आता तुझ्याच अंताची तयारी सुरू झाली आहे. दोन्ही गुहेत पाहायला हवं. मंजिरी, आता तुझ्या प्रत्येक शक्तीचा, प्रत्येक मायेचा, प्रत्येक डावाचा वापर करून बघ. पण नियतीने जो डाव खेळलाय ना, त्याला ना तुझी शक्ती थांबवू शकत ना तू. आता जे काही घडणार आहे ते तुझ्या हाताबाहेरच आहे मंजिरी. शिवनाथ, मला ठाऊक होतं नियतीनं आपली भेट राखून ठेवली होती. खंत फक्त एकच होती की तुमचं दर्शन न होताच कदाचित माझा मृत्यू होईल. पण गौरी म्हणाली तसंच घडलं. जे नियतीनं ठरवलं ते घडतंच. आणि आज मला तुमच्या हस्ते मोक्ष मिळणार.